निकाल बाहर। कल्याण रेल्वे स्टेशन परिसर आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की कसा वर्दळीचा आणि गजबजलेला परिसर आहे। अनैतिक धंदे आणि अनैतिक व्यवसाय कल्याण रेल्वे परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती चालू आहे। तर याच करता उपोषण छेडलेलं होतं दिनांक 31 मे 2025 रोजी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या 30 शताब्दीचे औचित्य साधून 15 दिवस उपोषण केलं, सतत हंगर स्ट्राईक। त्याच्यानंतर मी 15 दिवशी काही कारणास्तव स्थगिती घेतली। देन आफ्टर थोड्याफार इन बिटवीन यांच्या काही कारवाई झाली असतील नसेल, आय डोंट नो, मला काही रिपोर्ट त्याप्रमाणे भेटलेले नव्हते। पण म्हटलं की चला आपण पूर्ण ग्रुपला घेऊन एक राऊंडअप करूया आज। तर त्या राऊंडअपमध्ये आम्हाला निदर्शनास आलं काही ठिकाणी आरटीओच्या कारवाया चालल्या होत्या, तर काही ठिकाणी वेश्या उभ्या राहिलेल्या दिसल्या होत्या। स्कायवॉकवरती फेरीवाल्यांच्या थोड्याफार त्यांच्यावरती कारवाया होताना दिसल्या, म्हणजे मे बी त्यांना हिंट लागली असेल पोलिसांना की मी तिथे येतेय किंवा काय। त्याच बेसच्या अनुषंगाने काही कारवाया दिसल्या, आढळल्या। परंतु कल्याण दरबार हॉटेलच्या बाजूला कल्याण गेस्ट हाऊस पहिल्या मजल्यावरती, दुसऱ्या मजल्यावरती किंग लॉज आणि डॉर्मेटरी म्हणून एक लॉजिंग अँड बोर्डिंग आहे, तिथे लिटरली वेश्या उतरताना दिसल्या आणि रूममधनं बाहेर निघताना दिसल्या। पोलिसांना आम्ही त्वरित कॉल केला। शिवाय कॉल केल्यानंतर मी एसीपी घेटे सरांना कॉल केलेला होता। त्यांना मी बोलले की साहेब तुम्ही त्वरित इथे आम्हाला मनुष्यबळ पाठवा पोलिसांचं। शिवाय 112 वरती कॉल करा म्हणून मी आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं। त्यांनी लगेच फटाफट बोलवलं त्या लोकांना। थोडा वेळ लागला पोलिसांना यायला, पण इन बिटवीन त्या दरम्यान त्या काही वेश्या होत्या त्या मागच्या दारांनी पळ काढताना दिसल्या। आता आम्ही सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तर मागतच आहोत, परंतु ते ज्या नोंदणी त्यांच्या मस्टरमध्ये करण्यात येतात त्याच्यामध्ये 119 जी रूम नंबर होती त्या रूममधनं ती जी वेश्या महिला बाहेर निघालेली आहे त्याच्यामध्ये एंट्री नाहीये। तर आता बघू एमएफसी पुढे काय कारवाई करते आणि डीसीपी झोन 3 याच्यावरती कडक भूमिका घेते का नाही। आणि शिवाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आम्ही ही मागणी केलेली आहे की हे जे लॉजिंग आणि बोर्डिंग कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आहेत ते टोटली बंद करण्यात यावे, कारण की तिथे एक मिनिटावरती वेश्या वरती जातात। तिथे वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती चालू आहे। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जे लॉजिंग आणि गेस्ट हाऊस आहेत, बोर्डिंग्स आहेत, तिथे मोठ्या प्रमाणावरती अनेक धंदे चालू आहेत। तर कल्याण शहराचं आरोग्य कुठेतरी धोक्यात आलेलं आहे। HIV पसरण्याच्या मोठ्या सिम्पटम्स आम्हाला या अनैतिक धंद्यामुळे दिसत आहे। जे गरदुल्ले आहेत त्यांच्यामुळे त्रास होतोय। हे आहे तिथे वेश्या आतमध्ये लॉजिंग मध्ये जातात। हे बघा इथे घे जरा फोटो घे, व्हिडिओ घे। इथे घे जरा 112ला फोन लाव जरा दादा। व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेव। तिकडे घे व्हिडिओ, ती वेश्या चालली बघ तिथे जा, पुढे जरा। हॅलो वरती पण आहे कॅमेरा ऑन ठेवा तुमचे सगळ्यांची। भाऊ जरा रेकॉर्ड बुक दाखवा तुमची। नमस्कार सर, इकडे कल्याण स्टेशन जवळ कल्याण गेस्ट हाऊस आहे ना, कल्याण दरबार। हॅलो कल्याण दरबार तिकडे या ना। नमस्कार घेटे साहेब, कल्याण
कल्याण दरबार हॉटेलच्या बाजूला कल्याण गेस्ट हाऊस आणि ह्याचं काय लॉजचं नाव काय या इकडे किंग्स म्हणून आहे लॉजिंग अँड बोर्डिंग. तिथे वेश्या भेटलेल्या आहेत आपल्याला. मी इथे उभी राहिलेली आहे वरती. तो आपल्या सगळ्या पोलिसांना इकडे पाठवून द्या, लगेच पाठवून द्या. हा नाही पळाले असते तरी आपल्याकडे रेकॉर्ड आहे, यांचं सीसीटीव्ही आहे. यांचं आपल्या ह्याच्यात आलेत ना त्या वेश्या बाया.